दासबोध दशक 2 समास 7 सत्वगुण लक्षण. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात अत्यंत दारुण दुःख देणारा जो तमोगुण त्याचे वर्णन केले. आता परम दुर्लभ अशा सत्वगुणाचे वर्णन ऐकावे. भजनाला म्हणजेच भगवत भक्तीला सत्वगुणाचा आधार असतो. योगी याचा आश्रय करूनच सिद्धी मिळवतात आणि सत्वगुणामुळे दुःखमूळ जो संसार त्याचे निरसन होते. उत्तम गती सत्वगुणामुळेच प्राप्त होते व भगवत भक्तीचा मार्ग सापडून सायुज्यता मुक्तीही प्राप्त होते. सत्वगुण हा भक्तांची कणव करणारा त्यांचा सखा आहे. तो भवसागरातून पार करण्यासाठी भरवशाचा मदतनीस आहे. मोक्षरूपी लक्ष्मीची स्थिती म्हणजे सत्वगुणच होय. सत्वगुण परमार्थाची शोभा आहे. संत महंतांचे ते भूषण आहे आणि रजोगुण आणि तमोगुणांचे निरसन सत्वगुणामुळेच होतो. सत्वगुण परम सुख देणारा असून तो स्वात्मसुखाचा अनुभव देऊन जन्म मृत्यूचे निवारण करतो. सत्वगुणामुळेच अज्ञानाचा नाश होतो. पुण्याचा मूळ आधार सत्वगुणच आहे व त्यामुळे परलोकाची वाट सापडते. असा हा सत्वगुण देहाच्या ठिकाणी जेव्हा प्रगट होतो तेव्हा आचरणात जो बदल घडून येतो त्या क्रियेचे लक्षण असे असते. परमेश्वराविषयी अधिक प्रेम उत्पन्न होते. प्रपंच चार चौघांसारखा लौकिकरित्या केला जातो आणि सदा सर्व काळ अंतःकरणात विवेक जागृत होत राहतो. हे सत्वगुणाचे लक्षण आहे. सत्वगुणामुळे संसार दुःखाचा विसर पडतो. निर्मळ अशा भक्तिमार्गाचे ज्ञान होते आणि भजनाची आवड उत्पन्न होते. परमार्थाची आवड उत्पन्न होऊन परमात्म्याविषयी भावभक्ती वाढू लागते व परोपकार करण्याविषयी उत्सुकता वाटू लागते. स्नान संध्यादी आचार आवडणे, शरीर व वस्त्रे यांची निर्मळता ही सत्वगुणाची लक्षणे आहेत. यज्ञ या करणे आणि करविणे, अध्ययन आणि अध्यापन करणे व दान व पुण्यकर्मे करणे हे सत्वगुणच करवतो. जेथे वेदांत निरूपणाची आवड असते, हरिकथेत गोडी वाटते व आचरणात तत्काळ चांगला बदल होतो तो सत्वगुण जाणावा. अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने दिली जातात तो सत्वगुण होय. संपत्तीचे दान, वस्त्राचे दान, अन्नदान, उदकदान, ब्राह्मण संतर्पण ही कार्ये सत्वगुणाची आहेत. कार्तिक स्नाने, माघ स्नाने, निरनिराळी व्रते, त्यांची उद्यापने, दाने, निष्काम तीर्थयात्रा व उपोषणे असतील तेथे सत्वगुण जाणावा. सहस्त्र भोजने, लक्ष भोजने, विविध प्रकारची दाने इत्यादी जेथे निष्काम बुद्धीने घडते तो सत्वगुण होय. सकामता ही रजोगुणामुळे उत्पन्न होते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अग्रहार देणे, सरोवरे विहिरी बांधणे, देवळे व देवांची शिखरे बांधणे हा सत्वगुण होय. देवद्वारी धर्मशाळा बांधणे, पायऱ्या व दीपमाळा बांधणे, तुळशी वृंदावने किंवा पिंपळाला पार बांधणे हा सत्वगुणच आहे. वने उपवने पुष्पवाटिका निर्माण करून त्यांना पाणी देणे, तपस्वी लोकांना संतोष होईल अशी त्यांची सेवा करणे हे सत्वगुणाचे कार्य आहे. संध्यामठ व ध्यानासाठी गुहा बांधणे, नदी तीरी घाट बांधणे अथवा देवद्वारी भांडारगृह बांधणे हे असेल तेथे सत्वगुण जाणावा. निरनिराळ्या देवस्थानांच्या ठिकाणी नंदादीपाची व्यवस्था करणे, देवाला अलंकार भूषणे अर्पण करणे हा सत्वगुण होय. झेंगट, मृदंग, टाळ, दमामा, नगारे, काहळ वगैरे सुस्वर वाद्यादिकांचा कल्लोळ जेथे असेल तो सत्वगुण होय. अनेक प्रकारची सुंदर सामग्री जो देवालयाला अर्पण करतो आणि जो हरिभजनीत तत्पर असतो तो सत्वगुण होय. छत्रे, पालख्या, दिंड्या, पताका, ध्वज, चामर, अब्दागिरी वगैरे जो देवास वाहतो तो सत्वगुण होय. वृंदावने, तुळशीवने, सडा संमार्जन, रांगोळ्या यांची अंतःकरणात आवड उत्पन्न होते तो सत्वगुण होय. नाना सुंदर उपकरणे, मंडप, चांदवे, आसने देवालयाला समर्पण करणे हा सत्वगुणच आहे. देवासाठी नाना प्रकारचे खाद्यपदार्थ, नाना प्रकारचे नैवेद्य, उत्तमोत्तम फळे जो अर्पण करतो तो सत्वगुण होय. अशी भक्तीची अत्यंत आवड जेथे असते, देवाचे हलक्याचे हलके काम करण्यातही जिथे गोडी वाटते व स्वतः देवद्वार झाडतो तेथे सत्वगुण जाणावा. निरनिराळ्या तिथींना
पर्वकाळी व महोत्सवात जो सहभागी होतो व कायावाच्या मनाने जो सर्व ईश्वरास अर्पण करतो तो सत्वगुणच होय. जे लोक हरिकथेस तत्पर असतात व गंध माळ बुक्का इत्यादी घेऊन देवद्वारी उभे असतात तेथे सत्वगुण जाणावा. स्त्री आणि पुरुष शक्तीस अनुसरून देवपूजेची सामग्री घेऊन प्रेमाने देवद्वारी उभे असतात तो सत्वगुणच जाणावा. जो महत्वाचे काम मागे सारून तत्काळ देवाकडे धाव घेतो व ज्याच्या अंतरंगात परमेश्वराविषयी जवळीक असून भक्तिभाव असतो तेथे सत्वगुण जाणावा. जो अभिमान देऊन हलक्यात हलकी सेवा ही स्वीकारतो व सदा देवद्वारात तिष्ठत उभा असतो तो सत्वगुण होय. जो भगवंताच्या कृपेसाठी उपोषण करतो व भोजन तांबूल इत्यादी भोग सामग्रीचा त्याग करून नित्य नेमाने जपध्यानादी करतो तो सत्वगुणच असतो. जो कधीही कठोर शब्द बोलत नाही, अत्यंत नेमाने वागतो व जो योगी लोकांना संतोष देतो तो सत्वगुणच जाणावा. जो अभिमान सोडून निष्काम भावनेने कीर्तन करतो व त्याप्रसंगी स्वेग रोमांच स्फुरण इत्यादी अष्टसात्विक भाव जेथे प्रगट होतात तो सत्वगुण होय. ज्याच्या अंतरी सदा देवाचे ध्यान लागलेले असते व भक्तिभावामुळे ज्याचे डोळे पाण्याने भरून येतात व जो देहाचे भानही विसरतो तो सत्वगुणच होय. ज्यास हरिकथेची अत्यंत प्रीती असते व कधी चुकूनही कंटाळा येत नाही, उलट सुरुवातीस व शेवटीही अधिकच प्रेम दिसून येते तो सत्वगुणच असतो. जो मुखाने भगवंताचे नाव उच्चारत हाताने टाळ्या वाजवत आनंदाने नाचत नाचत भगवंताचे गुणानुवाद व ब्रीदावळी गातो तसेच भगवत भक्तांची पायजोळ आपल्या मस्तकी धारण करतो तो सत्वगुण होय. ज्या योगे देहाभिमान नष्ट होतो, विषयासंबंधी वैराग्य वाढू लागते आणि माया मिथ्या हे कळू लागते तो सत्वगुण जाणावा. या भवसागरातून तरुण जाण्याचा काहीतरी उपाय करावा. या संसारात गुंतून काय होणार आहे असे अंतरंगात तीव्रपणे जेव्हा वाटू लागते तेव्हा तो सत्वगुण समजावा. प्रपंचाच्या योगे मन त्रासून जाते व काहीतरी भगवत भजन करावे असे ज्ञान अंतःकरणात स्फुरण पाहू लागते तो सत्वगुण. आपापल्या आश्रमात असता जो अत्यंत आदराने नित्यनेम पाळतो व ज्याचे चित्त अत्यंत प्रेमाने सदा भगवंताचे चरणी जडलेले असते तो सत्वगुण जाणावा. ज्याला प्रपंचाचा अत्यंत वीट येतो व जो सदा परमार्थाच्या निकट असतो व संकटकाळी जो धैर्य धारण करतो तो सत्वगुण. जो सदा सर्व काळ विषय भोगाविषयी उदासीन असतो, विविध भोगांविषयी ज्याचे मन विटलेले असते व ज्यास भगवत भजनात सर्व काळ आठवते तो सत्वगुण जाणावा. ज्याचे मन कोणत्याही दृश्य वस्तूवर आसक्त होत नाही, मनात जो अखंड भगवंताचे स्मरण करीत असतो असा ज्याचा भक्तिभाव दृढ असतो तो सत्वगुण होय. त्याचे भगवत प्रेम पाहून लोक त्याला वेडा समजतात, पण त्याचे भगवत प्रेम अधिकाधिक वाढतच असते. भगवत भक्तीचा निश्चय ज्याच्या अंतरी दृढ ठसलेला असतो तो सत्वगुण जाणावा. ज्यावेळी अंतर्यामी स्फूर्तीचे स्फुरण होऊ लागते, स्वस्वरूपासंबंधीच्या विचाराने मन भरून जाते व वाईट संशय आपोआप नाहीसे होऊ लागतात तो सत्वगुण होय. हे मनुष्य शरीर कारणी लावावे असा प्रयत्न करण्याविषयी जेव्हा मनाचा दृढ निश्चय होतो तेव्हा तो सत्वगुण जाणावा. ज्याच्या अंतःकरणात शांती क्षमा दया असतात व जो भगवत भक्ती संबंधी दृढ निश्चय झालेला असतो त्याच्या अंतःकरणात सत्वगुण येऊन राहिला आहे असे जाणावे. अतिथी अभ्यागत आले असता जो त्यांना विनमुख भुकेले धाडीत नाही व जो यथाशक्ती दान देतो तो सत्वगुण जाणावा. तपस्वी बैरागी असा कोणी दुःखी दैन्यवाणा आश्रयास आला असता गृहस्थाश्रमाचे कर्तव्य जाणून जो त्यांना राहण्यास जागा देतो तो सत्वगुण होय. आपल्या घरास पुरेसे अन्न नसले तरी जो कोणाला विनमुख पाठवित नाही आणि नेहमी आपल्या शक्तीनुसार देत असतो तो सत्वगुण. ज्याने जिव्हेवर विजय मिळवलेला असतो, ज्याच्या वासना तृप्त झालेल्या असतात व मनात कोणतीही कामना नसते तो सत्वगुण होय. जे होणार ते होतच असते हे जाणून प्रपंचात एखादा मोठा आघात झाला तरी ज्याचे चित्त डळमळत नाही तेथे सत्वगुण जाणावा. केवळ एका भगवंताकरता ज्याने सर्व सुखांचा त्याग केलेला असतो, एवढेच नव्हे तर आपला देहही भगवत चरणी समर्पण केलेला असतो तो सत्वगुण.
मनात विषय वासना आली तरी जो कधी डळमळत नाही व ज्याचे मनोधैर्य कधी ढळत नाही तो सत्वगुण समजावा. शरीर दारिद्र्याने अथवा रोगाने पिडलेले असले, तहान भुकेने व्याकुळ झालेले असले तरी ज्याचा परमार्थाचा निश्चय टिकून राहतो तो सत्वगुण होय. जो श्रवण मनन निधिध्यास जाणीवपूर्वक सातत्याने करतो त्यास शुद्ध आत्मज्ञान होऊन समाधान लाभते. हे सर्व सत्वगुणाचे कार्य होय. ज्याच्या ठिकाणी अहंकार मुळीच नसतो, अनासक्ती सदा विलसत असते व जो अत्यंत कृपाळू असतो तो सत्वगुण होय. जो सर्वांशी नम्रपणे बोलतो, ज्याचे वागणे मर्यादेशीर असते व जो सर्व लोकांना संतोष देतो तो सत्वगुण जाणावा. जो सर्व लोकांशी अत्यंत सरळपणे व प्रेमाने वागतो, त्यामुळे विरोधास जागाच ठरवत नाही व जो परोपकारासाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घालतो तो सत्वगुण समजावा. जो स्वतःच्या कार्याहून लोकांचे कार्य सिद्धीस जावे म्हणून प्रयत्नशील असतो, मेळ्यावरही कीर्ती रूपाने जो अमर होतो तो सत्वगुण होय. दुसऱ्याचे दोष गुण दिसले तरी जो त्यांची चर्चा न करता ते समुद्राप्रमाणे आपल्या अंतःकरणात साठवून ठेवतो, जगात प्रगट करीत नाही तो सत्वगुण जाणावा. कोणी टाकून बोलले तरी जो सहन करतो व जशास तसे प्रत्युत्तर देत नाही, कधी चुकून राग आला तरी जो आवरून धरतो तो सत्वगुण होय. जरी कोणी काही कारण नसताना अन्यायाने छळत असून नाना प्रकारे पीडा देत असतील तर त्यांचे ते अपराधही जो मोठ्या मनाने चित्तात साठवतो, त्यांच्या संबंधी विरुद्ध भावना ज्याच्या मनातही येत नाही तो सत्वगुण समजावा. देहाने दुसऱ्यासाठी झीज सोसतो, दुर्जनांशीही मिळून मिसळून वागतो व निंदा करणाऱ्यावरही जो उपकारच करतो तो सत्वगुण असतो. मन भलतीकडे धावू लागले तरी जो विवेकाने त्यास आवरतो व इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवतो तो सत्वगुण होय. सत्कर्मेच करावी, दुष्कर्मांचा त्याग करावा आणि भक्ती मार्गाचेच अनुसरण करावे असे वाटणे हा सत्वगुण. ज्याला प्रातस्नान करणे आवडते, पुराण श्रवणात व नाना मंत्राने देवतार्चन करण्यात ज्याला गोडी वाटते तो सत्वगुण होय. ज्याला पर्वकाळाबद्दल फार आदर असतो, जो वसंत पूजा करण्याविषयी तत्पर असतो व देवतांच्या जयंत्यादी उत्सव करण्याची ज्याला गोडी असते तो सत्वगुण. कुणी परदेशी माणूस बेवासाप्रमाणे मेला तर त्याचा अंत्यसंस्कार करणे किंवा त्यास हजर राहणे हे सत्वगुणाचे कार्य होय. कोणी कुणास मारत असेल तर मध्ये पडून त्याचे निवारण जो करतो किंवा बंधनात पडलेल्या लोकांना जो सोडवतो तो सत्वगुण होय. लिंगार्चन करणे, पत्रपुष्पांची लाखोली वाहणे, नामस्मरणावर दृढ विश्वास असणे आणि देवदर्शनासाठी वेळ काढणे हा सत्वगुण होय. संतांना पाहून जो त्यांचे दर्शनासाठी धाव घेतो व त्यांच्या दर्शनाने परमसुखाने ज्याचे अंतःकरण उचंबळून येते आणि भावभक्तीने जो त्यांना साष्टांग दंडवत घालतो तो सत्वगुण जाणावा. संतांची कृपा ज्याच्यावर होते त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे. सत्वगुणामुळेच त्याच्या ठिकाणीचा ईश्वर अंश प्रगट होतो. जो लोकांना सन्मार्ग दाखवतो, त्यांना भगवत भक्तीच्या मार्गात लावतो व अज्ञानी लोकांना जो ज्ञानाचा उपदेश देतो तो सत्वगुण समजावा. ज्यास पुण्य संस्कार आवडतात, देवास प्रदक्षिणा नमस्कार करणे आवडते, ज्याचे पाठांतर उत्तम असते तो सत्वगुण होय. ज्याला भक्तीचा अंतःकरणपूर्वक हव्यास असतो, जो ग्रंथ जवळ बाळगतो व धातुमूर्तीची ही नाना प्रकारे पूजा करतो तो सत्वगुण असतो. देवपूजेची स्वच्छ चकचकीत उपकरणे, जपमाळा, उपासना मूर्ती ठेवण्याचे साहित्य, आसने, गोमुखी व पवित्र व स्वच्छ सोज्वळ वस्त्रे हे सर्व ज्यास आवडते तो सत्वगुण होय. जो लोकांचे दुःख पीडा कष्ट पाहून दुःख होतो, लोकांचा संतोष पाहून ज्यास सुख होते आणि वैराग्य पाहून ज्याला आनंद होतो तो सत्वगुण असतो. जो लोकांचे भूषण ते आपले भूषण मानतो, लोकांचे दूषण ते आपले दूषण समजतो, पर दुःखाने जो कष्टी होतो तो सत्वगुण जाणावा. आता हे वर्णन पुरे झाले. थोडक्यात असे म्हणता येईल की ज्याचे चित्त देवाधर्माच्या ठिकाणी जडलेले असते आणि जो निष्काम भावनेने भगवत भजन करतो तो सत्वगुण होय. असा हा सत्वगुण अत्यंत सात्विक असून तो संसार सागरातून तारून नेणार आहे. त्याच्या योगानेच
ज्ञानमार्गाचा विवेक उत्पन्न होतो. सत्वगुणानेच भगवत भक्ती प्राप्त होते. सत्वगुणानेच ज्ञानप्राप्ती होऊन त्यानेच सायुज्य मुक्तीही मिळते. याप्रमाणे सत्वगुणाची स्थिती येथे थोडक्यात यथामती वर्णन केली. आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढेचे काय सांगतो ते ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सत्वगुण लक्षण नाम समास 7 समाप्त. दशक 2 समास 8 सद्विद्या निरूपण. आता परमशुद्ध अतिव उत्तम अशी सद्विद्येची लक्षणे वर्णन करून सांगतो ती श्रोत्यांनी ऐकावी. त्याच्या संबंधी विचार केला असता आपोआपच ती अंगी बांधतात. जो सद्विद्यायुक्त पुरुष असतो तो विशेष उत्तम गुणाने युक्त असतो. त्याचे गुण ऐकून सुद्धा परम संतोष वाटतो. तो भाविक, सात्विक, प्रेमळ, शांती, क्षमा, दया यांनी युक्त, लीन, कार्य करण्यात तत्पर आणि केवळ अमृतासारखी मधुर वचने बोलणारा असतो. तो परम सुंदर, परम चतुर, परम बलवान आणि परम धैर्यशील असून परम संपन्न असून अत्यंत उदार असतो. तो परम ज्ञानी, परम भक्त, महापंडित असून विरक्त आणि महातपस्वी असून अत्यंत शांत असतो. तो उत्तम वक्ता असून अनासक्त असतो. सर्वज्ञ असून लोकांना आदर देणार असतो आणि श्रेष्ठ असूनही अत्यंत नम्रपणे सर्वांशी वागणार असतो. तो राजा असूनही धार्मिक असतो. शूर असूनही विवेकी असतो. तरुण असूनही अत्यंत नीतिनियमाने वागणार असतो. तो वडीलधाऱ्यांना मानणारा, कुळधर्म कुळाचार पाळणारा, युक्त आहार घेणारा व कुठल्याही विकाराच्या अधीन न होणारा, वैद्यक विद्या जाणणारा, परोपकारी व ज्याच्या हातावर यशाचे प्रतीक असे कमलाचे चिन्ह आहे असा असतो. उत्तम कार्यकर्ता असून तो निरभिमानी असतो. उत्तम गाणारा असून भगवत भक्त असतो. वैभव संपन्न असून अति आदराने भगवत भजन करणारा असतो. तो तत्वज्ञानी असून उदासीन म्हणजे विरक्त असतो. बहुश्रुत असूनही सज्जन असतो आणि राजाचा मंत्री असूनही सद्गुण संपन्न व नीतिमान असतो. तो पवित्र पुण्यशील साधू असून शुद्ध अंतःकरणाचा कृपाळ व धर्मात्मा असतो. स्वधर्मनिष्ठ, निर्मळ कर्मनिष्ठ, निष्काम कर्मयोगी व निर्लोभी असून तो अनुतापाने विशुद्ध अंतःकरणाचा झालेला असतो. त्याला परमार्थाची गोडी असते, आवड असते व प्रेमही असते. तो सन्मार्गाचे आचरण करणारा, सत्क्रिया करणारा, उत्तम धारणाशक्ती असणारा व धैर्यशील असतो. श्रुती स्मृती त्याला उत्तम ज्ञान असते. आनंदाने जीवन जगण्याची युक्ती त्याला अवगत असते. भगवंताच्या लीलांविषयी त्यास प्रेम असून भगवंताची स्तुती कशी करावी हेही तो जाणतो. तो बुद्धिमान असून व्यक्ती व वस्तूंची उत्तम पारख त्यास असते. तो नेहमी सावध असून वेळ प्रसंग पाहून वागणारा, रीतीने व प्रमाणात तर्क जाणणारा, सत्साहित्याची आवड असणारा, नेमनिष्ठ व पारदर्शी, कुशल, चपळ व नाना प्रकारच्या उत्तम गुणांनी संपन्न असतो. कोणाचा किती आदर करावा, कोणाचा कसा सन्मान करावा यातील तारतम्य तो जाणतो. कुठल्या वेळी कशा प्रकारे वागायचे हे वेळ प्रसंग पाहून तो अचूक जाणतो. कार्यकारण संबंधाची त्याला उत्तम जाण असते. तो चतुर असून बोलका असतो. तो सदा सावध कार्यरत असून साधक वृत्तीनेच राहतो. वेदादी शास्त्रांचा उत्तम व्यासंगी असून शब्दज्ञान व आत्मानुभव दोन्ही असल्याने दुसऱ्यास ज्ञानविज्ञानाचा निश्चयात्मक बोध तो करून देऊ शकतो. तो तीर्थक्षेत्रात वास करणारा, नाना मंत्रांची पुरस्चरणे करणारा, दृढव्रती, शरीर कष्टाची तमा बाळगणारा व इंद्रिय निग्रह करून उपासना करणारा असतो. तो नेहमी सत्य भाषण करणारा, शुभ बोलणारा, आपले वचन एकनिष्ठेने पाळणारा व कोमल शब्द उच्चारणारा असतो. सदा सर्व काळ तो निश्चयात्मक व दुसऱ्यास सौख्य होईल असेच बोलतो. त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात. योगाचे सखोल ज्ञान त्याला असते आणि त्याचे व्यक्तिमत्व भव्य आणि सुप्रसन्न असते. तो वैराग्य संपन्न असूनही सौम्य व सात्विक असतो. तसेच निष्कपटी, निर्व्यसनी असून नेहमी शुद्ध मार्गाचे अनुसरण करणारा असतो. तो चतुर असून संगीताचा उत्तम जाणकार व गुणग्राही असतो. तो निरपेक्ष असून लोकसंग्रही असतो. सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने व सरलतेने वागणारा असतो.
द्रव्याचे, पती पत्नी संबंधाचे, न्याय अन्यायाचे, अंतःकरणाचे, तसेच प्रवृत्ती व निवृत्ती म्हणजे प्रपंच व परमार्थातील पावित्र्य, अशी सर्व प्रकारची शुचिता त्याच्या ठिकाणी निस्संग वृत्तीमुळे दिसून येते. तो मित्रत्वाच्या भावनेने नेहमी परहित तत्पर असतो. मधुर वाणीने लोकांच्या दुःखाचे तो हरण करतो. सामर्थ्य संपन्न असल्याने दुसऱ्यांचे संरक्षण करतो आणि पौरुष संपन्न असल्याने सर्व जगाचा मित्र बनतो. सर्व समावेशक विशाल बुद्धीमुळे तो उत्तम वक्ता असतो व म्हणून सर्व संशयाचे तो निरसन करू शकतो. स्वतः अत्यंत विद्वान व ज्ञाता असूनही तो उत्तम श्रोताही असतो, म्हणजे दुसऱ्याचे म्हणणे तो आदराने ऐकूनही घेतो. कथा निरूपणाच्या प्रसंगी प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचे बारीक लक्ष असते. वादविवाद टाळून संवाद करणे त्याला जमते. तो निस्संग वृत्तीचा असल्याने कुठलीही उपाधी आपल्या मागे लावून घेत नाही. तो भलती आशा कधी बाळगत नाही व कुणावर कधी क्रोधही करीत नाही. असा तो सदा निर्मत्सरी व निर्दोष असतो. तो संदेहरहित विमल ज्ञानाने युक्त असतो. अत्यंत समाधानी वृत्ती असून भगवंताचे भजन करतो. सिद्ध झाला असूनही तो अत्यंत सावधपणे साधनाचे रक्षण करीत असतो. एखाद्या साधकाप्रमाणेच राहतो. तो आत्मरूपाने सर्वांशी एकरूप झालेला असल्याने त्याच्याकडे पाहिले असता मूर्तिमंत सुख व संतोषच त्याच्या रूपाने प्रगट झाले तसे वाटते. तो नेहमी आनंदी, सुप्रसन्न, स्मितहास्य ज्याच्या चेहऱ्यावर शोभत आहे असा दिसतो. तो भाग्यवंत असतो, जयवंत असतो, रूपवंत असतो, गुणवंत असतो, आचारसंपन्न असून क्रियाशील व सुविचारी असतो. तो यशवंत, कीर्तिवंत, शक्तिसंपन्न, सामर्थ्यवान, वीर्यवंत व ज्याचे आशीर्वाद सुफल होतात असा सत्यवंत व पुण्यकर्मे करणाराही असतो. तो विद्यावंत, कलावंत असतो, ऐश्वर्य संपन्न असूनही उत्तम लक्षणाने युक्त असतो. कुलीन असून पवित्र आचरणाचा असतो. बलशाली असूनही दयाळू असतो. तो युक्तिप्रयुक्ती जाणणारा, गुणसंपन्न, वरिष्ठ व बुद्धिमान असून धैर्यशील असतो. त्याने गुरुकडून दीक्षा घेतलेली असते व सदा संतुष्ट असतो. त्याच्या ठिकाणी कुठलीही वासना, इच्छा, कामना उरलेली नसते. तो अत्यंत वैराग्य संपन्न असो. याप्रमाणे येथे जे उत्तम गुण सांगितले ते सद्विद्येचे लक्षण असून त्यांचा अभ्यास करता यावा म्हणूनच त्यांचे थोडेसे वर्णन केले. रूपाचे सौंदर्य हे काही अभ्यासाने प्राप्त होत नाही. ते जे उपजत गुण असतात त्यात परिवर्तन घडवून आणता येत नाही, तेथे काही उपायच नसतो. म्हणून आगंतुक गुण म्हणजे अभ्यासाने ज्यांना आपण प्राप्त करून घेऊ शकतो त्यासाठी तरी काही प्रयत्न करावा. याप्रमाणे ही उत्तम अशी विद्या सर्वांपाशीच असावी असे समर्थ सांगतात. निदान विरक्त पुरुषांनी तरी अगत्याने तिचा अभ्यास करावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास 8 समाप्त. दशक 2 समास 9. विरक्त लक्षण. श्री समर्थ म्हणतात की आता विरक्त पुरुषाची लक्षणे सांगतो ती ऐका. विरक्त पुरुषाच्या अंगी कोणते गुण हवे ते प्रथम सांगतो. कारण वैराग्यामुळे योग्याचे अंगी सामर्थ्य बांधते व योग सिद्धीस जातो. विरक्तीमुळेच उत्तम कीर्ती मिळते, मनुष्य जन्माचे सार्थक होते व वैराग्य संपन्न मनुष्यास थोरवी प्राप्त होते. या गुणामुळे स्वस्वरूप साक्षात्कार होतो. त्यामुळे आनंद उचंबळून येतो व विवेकासहित वैराग्यही दुपटीने वाढू लागते. त्या गुणाने सुख उचंबळून येते, सद्विद्येची प्राप्ती होते आणि मोक्षासहित सर्व भाग्य व ऐश्वर यांनी जीवन संपन्न बनते. सर्व मनोरथ पूर्ण होतात, सर्व कामनांची पूर्तता होते आणि मधुर बोलण्याकरता जणू सरस्वती जिभेवर येऊन राहते. आता जी लक्षणे सांगतो ते ऐकून हृदयात अत्यंत दृढपणे धारण करा, म्हणजे मग तो मनुष्य या जगात प्रसिद्ध होतो. विरक्त माणसाने विवेकाने वागावे. त्याने जगात अध्यात्माचा प्रचार करावा व इंद्रियात ताबा ठेवण्यासंबंधी धैर्य धारण करावे. विरक्त पुरुषाने साधनाचा कधीही त्याग करू नये. त्याने लोकांमध्ये भगवत भजनाची आवड उत्पन्न करावी आणि विशेष करून आपल्या वाणीने आणि आचरणाने जगात ब्रह्मज्ञान लोकांना स्पष्ट करून सांगावे. विरक्ताने लोकात भक्ती मार्गाचा प्रचार करावा. त्याने आपल्या वागण्याने शांती कशी असते हे लोकांना दाखवून द्यावे आणि आपले वैराग्य प्रयत्नपूर्वक जतन करावे.
विरक्ताने सत्क्रियेचा आदर करून समाजात तिची प्रतिष्ठापना करावी. त्याने विरक्तीचा अनासक्तीचा प्रचार करावा आणि स्वतःही प्रयत्नपूर्वक निसंगता दृढपणे करावे, हृदय धारण करावे. विरक्ताने धर्म स्थापना करावी, स्वतः नेहमी नीतीस धरून वागावे आणि अत्यंत आदराने क्षमाशील वृत्ती जतन करावी. विरक्ताने परमार्थाचे पुनरुज्जीवन करावे. त्याने नित्यानित्य विवेक करावा. नेहमी सत्वगुणाचे रक्षण करून त्याच्या सहाय्याने सन्मार्गाचे आचरण करावे. विरक्ताने भाविकांना आधार द्यावा. भगवत भक्तांची अंतःकरणे निमवावी आणि जे भोळे भाबडे लोक भगवंतात शरण आले असतील त्यांची कधीही उपेक्षा करू नये. विरक्ताने नेहमी सावध असावे. दुसऱ्याचे अंतरंग जाणून घ्यावे आणि परमार्थ वाढेल असा प्रयत्न करावा. विरक्ताने नेहमी शास्त्राभ्यास, योगाभ्यास, ध्यानाभ्यास इत्यादी अभ्यास करावा. त्याने नेहमी प्रयत्नशील असावे आणि परमार्थ मार्गासंबंधी लोकांची उदासीनता आपल्या उत्तम वक्तृत्वाच्या बळावर दूर करून परम अज्ञ लोकांना परमार्थाकडे वळवावे. विरक्ताने शुद्ध आत्मज्ञानाचा उपदेश करावा. त्याने वैराग्याची स्तुती करावी आणि लोकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना निस्संदेह असे समाधान मिळवून द्यावे. विरक्ताने अत्यंत उत्साहाने निरनिराळे पर्वकाळ व महोत्सव साजरे करावे. त्यानिमित्ताने मोठ्या आदराने थाटाने भक्तांचे समुदाय एकत्रित करावे आणि प्रयत्नपूर्वक अत्यंत वैभवाने थाटामाटात त्या महोत्सवात भजन, कीर्तन, प्रवचनादी उपासना मार्गांचे अवलंबन करावे. त्याने हरिकीर्तने करावी. प्रवचने, निरूपणे यांची एकच गर्दी करून सोडावी आणि भक्ती मार्गाचा आवेशाने प्रचार करावा की त्या योगे निंदक, दुर्जन यांना लाज वाटावी. अनेकावर परोपकार करावा. उत्तम आचाराचा जीर्णोद्धार करावा आणि प्रयत्नपूर्वक पुण्यमार्गाचा प्रसार करावा. स्नान, संध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा, भगवत भजन तसेच नित्यनेम व पवित्रपणा यांचा त्याने स्वतः अवलंब करून लोकांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे व हे सर्व करीत असता अंतःकरणे अत्यंत शुद्ध असावे. विरक्ताने दृढ निश्चयाने वागावे. सर्व लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करावा आणि असे वागावे की केवळ संगतीनेही जगातील लोकांचा उद्धार होईल. विरक्ताने धीर, गंभीर व अत्यंत उदार असावे. तसेच त्याने अध्यात्म निरूपण करण्यातही नेहमी तत्पर असावे. विरक्ताने नेहमी सावध असावे आणि नेहमी सन्मार्गाने चालावे. लोकांसाठी शरीर झिजवून त्याने उत्तम कीर्ती रूपाने अमर व्हावे. विरक्ताने स्वतःसारख्या विरक्त पुरुषांचा शोध घ्यावा. समाजातील साधू पुरुषांना ओळखून संत, योगी, सज्जन इत्यादींचे बरोबर त्याने मित्रत्वाचे संबंध जोडावे व त्या सर्वांना आपलेसे करावे. विरक्ताने स्वतः नाना पुरुषाने करावीत. निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्यावे. तीर्थयात्रा कराव्या आणि उपासनेस योग्य अशा परमरमणीय नाना स्थाने त्यांनी निर्माण करावे. विरक्ताने लोकसंग्रह करावा पण स्वतः कोठेही आसक्त होऊ नये. कशाविषयी भलती आशा कधीही बाळगू नये. विरक्ताने आपले स्वरूपाचे अनुसंधान कधीही सुटू देऊ नये. आचारभ्रष्ट कधी होऊ नये आणि पराधीनपणे कुणाचे अंकितही होऊ नये. विरक्तास वेळ प्रसंगाचे भान नेहमी असावे व त्यास योग्य असे त्याने वागावे. यासाठी तो सर्व दृष्टीने चतुर असणे जरूर आहे. विरक्ताने एकांगी कधी बसू नये. त्याने प्रत्येक विषयाचा सर्व बाजूने अभ्यास करावा आणि जाणण्या योग्य जे असेल ते त्याने सर्व जाणून घ्यावे. त्याने भगवंताची सगुण चरित्रे जाणून घ्यावीत. वेदांताचे निरूपणे त्यास साध्य असावे. सगुण भजन व ब्रह्मज्ञान तसेच पिंडज्ञान, तत्वज्ञान इत्यादी उपासनेतील निर्गुण, सगुण, भेद वगैरे संबंधी सर्व त्यास ज्ञात असावे. परमात्मा प्राप्तीचा कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग या सर्वांचे सखोल ज्ञान विरक्तास असावे. भगवत भक्तांची प्रेममय स्थिती किंवा ज्ञानी लोकांची उदास स्थिती, योग्यांची योग स्थिती व ध्यानी लोकांची ध्यान स्थिती तसेच जीवनमुक्तांची विदेहावस्था व सहजावस्था यांचे अचूक व स्वानुभवजन्य ज्ञान विरक्त पुरुषास असावे. याशिवाय
नाना प्रकारचे नाद, नाना प्रकारचे प्रकाश, त्यांचे दर्शन, विविध प्रकारच्या मुद्रा, योगासने, विविध मंत्र आणि विविध प्रकारची यंत्रे, तसेच अनेक प्रकारची विधी विधाने व परमार्थ मार्गातील विविध प्रचलित मते, या सर्वांचे ज्ञानही विरक्त पुरुषाने करून घेऊन नंतर वाट्यास सोडून द्यावे. विरक्त पुरुषांची सर्वांशी मैत्री असावी. तो जगमित्र असला तरी त्याने पूर्ण स्वतंत्र असावे. विचित्र वाटतील असे अनेक गुणही त्याच्या ठिकाणी असावे. थोडक्यात तो अनेक गुणांनी संपन्न असावा. विरक्तने नेहमी वैराग्य संपन्न असणे जरूर आहे. तो हरिभक्त असावा, तसे जीवनमुक्त असून निसंग असावा. विरक्ताने अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा. परमार्थास प्रतिकूल मतांचे त्याने खंडन करावे आणि मुमुक्षना शुद्ध परमार्थ मार्ग कळावा म्हणून मार्गदर्शनही त्याने करावे. विरक्ताने शुद्ध परमार्थ मार्गासंबंधी अचूक मार्गदर्शन करावे. लोकांच्या मनातील शंका संशय यांचे निरसन त्याने करावे व सर्व विश्वातील लोकांवर प्रेम करावे. विरक्ताने आपल्या निंदकांनाही वंदन करावे. जे साधक असतील त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश करावा व जे बद्ध असतील त्यांना अध्यात्म निरूपणाचा योगे चेतवावे. सोयीचा विचार करण्यासाठी जागृत करावे. विरक्त पुरुषाने उत्तम गुण घ्यावे, अवगुणांचा त्याग करावा व आपल्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व अपायांच्या विवेकाच्या बळावर नाश करावा. अशी ही विरक्त पुरुषाची उत्तम लक्षणे येथे सांगितले. विरक्त पुरुषाने एकाग्र मनाने श्रवण करावे, त्यांचा अवहेर करू नये. स्वाभाविकरित्या मला जी पटली ती मी येथे सहजपणे सांगितले. त्यातील पटतील तितकी श्रोत्याने घ्यावी. मी फार बोललो म्हणून त्याने खिन्न होऊ नये. परंतु ही उत्तम लक्षणे न घेता बाष्कळपणे जो अवलक्षणे घेतो त्याच्या ठिकाणी पळत मूर्खता मात्र येते. त्या पळत मूर्खाची लक्षणे पुढील समासात वर्णन केली आहेत, तरी श्रोत्याने ती सावध होऊन ऐकावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास 9 समाप्त. दशक 2 समास 10 पडस मूर्ख लक्षण. यापूर्वी ज्या योगे मूर्ख माणूसही चतुर बनेल ती लक्षणे सांगितली. आता जे लोक शहाणे असून पण मूर्खासारखे वागतात त्यांची लक्षणे ऐका. अशा लोकांना पडस मूर्ख म्हणतात. यातील काही लक्षणे आपल्या ठिकाणी आहेत असे वाटले तरी श्रोत्याने दुःख मानू नये. त्या अवगुणांचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा म्हणजे सुख लाभेल. जो बहुश्रुत, थोर, व्यासंगी आणि विद्वान आहे, ब्रह्मज्ञानही सुंदर रीतीने सांगतो, पण मनात दुराशा आणि अभिमान बाळगतो, तो पडस मूर्ख जाणावा. जो स्वेच्छाचाराचे प्रतिपादन करतो, सगुण भक्तीचे खंडन करतो, स्वधर्माची आणि साधनाची निंदा करतो, तो पडस मूर्ख असतो. जो स्वतःच फार विद्वान समजून इतर सर्वांना नावे ठेवतो, प्राणीमात्राचे ठिकाणी दोषच पाहतो, तोही पडस मूर्खच असतो. जो शिष्यास अवज्ञा घडेल किंवा तो संकटात पडेल अशी आज्ञा करतो व ज्याच्या बोलण्याने इतरांच्या मनाला दुःख होते असे मर्मभेदक शब्द बोलणाराही पडस मूर्खच असतो. जो रजोगुणी तमोगुणी असतो, कपटी कुटील अंतःकरणाचा असतो आणि वैभवास भुलून श्रीमंत माणसाची स्तुती करू लागतो, तो पडस मूर्खच होय. जो एखादा ग्रंथ संपूर्ण न पाहता उगीच त्यातील दोष काढून नावे ठेवतो, त्यांचे गुण सांगू लागले असता ते ऐकूनही न घेता दोषच पाहतो, तो पडस मूर्ख जाणावा. चांगली लक्षणे सांगायला गेली की ज्याला कंटाळ येतो, जो मत्सरग्रस्त होऊन नाना खटपटी लटपटी करतो व ज्याला नीती न्यायाची जराही ताण नसून तो उद्धट असतो, तोही पडस मूर्खच होय. स्वतः आपण मोठे ज्ञानी आहोत असे समजून जो हट्टास पेटतो, ज्याला राग आला तर आवरता येत नाही आणि जो बोलतो एक आणि करतो मात्र दुसरेच, तो पडस मूर्ख असतो. योग्यता नसताना जो वक्ता बनतो आणि उगीच बोलण्याचे कष्ट घेतो, ज्याचे बोलणे अत्यंत कठोर असते, तो पडस मूर्ख जाणावा. एखादा श्रोता मोठा बहुश्रुत असतो पण वाचाळपणा करून वक्त्याचा अपमान करतो, तो पडस मूर्खच समजावा. जो ज्या गोष्टीसाठी लोकाला दोष देतो पण स्वतः मात्र तीच गोष्ट करतो, असा स्वतःचे दोष न जाणणारा माणूस पडस मूर्खच असतो. जो अभ्यासाच्या योगाने सर्व विद्यांचे ज्ञान करून घेतो पण लोकांच्या अंतःकरणात सुख समाधान देऊन त्यांचे मन शांत करू शकत नाही, तो पडस मूर्खच समजावा.
कोळिष्टकांच्या नाजूक धार्याने हत्ती बंधनात सापडावा किंवा सुगंधाच्या लोभाने भुंगा कमळात अडकून मरून जावा, त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती करून घेण्यास समर्थ असूनही जो मायेच्या कोमल धाग्यामुळे प्रपंचातच गुंतून पडतो तो पडत मूर्खच होय. जो स्त्रियांच्या संगतीत राहतो, स्त्रियांपुढे ब्रह्मनिरूपण करतो आणि निंद्य वस्तूचे सेवन करतो तो पडत मूर्ख जाणावा. ज्या योगे आपल्याला कमीपणा येईल तेच जो अंतःकरणात दृढ धरतो व देहबुद्धी ज्याची दृढ असते तो पडत मूर्ख जाणावा. लक्ष्मीपती भगवंताची स्तुती करण्याचे सोडून जो नरस्तुती करतो किंवा जो दृष्टीस पडेल त्याची कीर्ती वर्णन करू लागतो तो पडत मूर्खच असतो. जो स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करतो, नाना नाटके हावभाव नकला करण्यात प्रवीण असतो, पण जो मनुष्य देवाला मात्र विसरतो तो पडत मूर्खच होय. ऐश्वर्य प्राप्त झाले असता घमंडीने जो जीव मात्र तुच्छ समजतो, तसेच शास्त्र विरुद्ध मताचे प्रतिपादन करतो तोही पडत मूर्खच असतो. जो बहुश्रुत विद्वान असतो, विरक्तही असतो, एवढेच नव्हे तर ब्रह्मज्ञानी असून महायोगी असतो, पण जो लोकांमध्ये भविष्य सांगू लागतो तो सुद्धा पडत मूर्खच जाणावा. काही श्रवण करीत असताना जो मनामध्ये त्यातील गुणदोषासंबंधी चिंतन करू लागतो व दुसऱ्याचे चांगले पाहून जो त्याचा मत्सर करू लागतो तोही पडत मूर्खच असतो. जो भक्तीचे काही साधन करीत नाही, जो वैराग्य संपन्न नसतो व काही भजन पूजन इत्यादी क्रिया न करतात लोकांना ब्रह्मज्ञान सांगू लागतो तो पडत मूर्ख होय. जो तीर्थक्षेत्र वेद अथवा शास्त्र इत्यादी काहीच मानित नाही व पवित्र कुळी जन्माला असून ज्याचे आचरण अपवित्र असते तो पडत मूर्ख समजावा. जो आदर देतो त्याची जो मंदरणी करतो, ज्याची योग्यता नाही त्याची जो स्तुती करतो आणि नंतर स्वतः त्याची निंदा करतो, त्याचा अनादर करतो तो एक पडत मूर्खच असतो. माणसाच्या तोंडावर एक बोलायचे व त्याच्या पाठीमागे दुसरेच बोलायचे अशी याची वागण्याची रीत असते. जो बोलतो एक तर करतो दुसरेच तो पडत मूर्ख समजावा. जो प्रपंचाविषयी आदर बाळगतो व परमार्थाचा अनादर करतो आणि आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ शास्त्रवचनांचा वाटेल तसा आधार घेतो तो पडत मूर्ख जाणावा. जो योग्य ते सांगायचे सोडून ऐकणाराचे मौन राखण्यासाठी अयोग्यही बोलतो व त्याचे जगणे परस्वाधीन लोकांवर अवलंबून असते तोही पडत मूर्खच असतो. जो वरवर चांगले वागत असल्याचे सोंग आणतो पण चोरून जे करू नये तेच करतो, चांगला मार्ग सोडून हट्टाने आड मार्गास लागतो तो पडत मूर्खच होय. जो रात्रंदिवस चांगल्या उपदेशांचे श्रवण करीत असूनही आपले अवगुण सोडत नाही, आपले स्वतःचे हित कशात आहे हे तो जाणत नाही तो पडत मूर्ख असतो. जो निरूपण करीत असताना मोठे अधिकारी श्रोते ऐकायला येऊन बसले असता जो त्यांचे क्षुद्र न्यून्य काढून बोलतो तो पडत मूर्खच जाणार. ज्याचा शिष्य अनधिकारी झाल्याने गुरुची अवज्ञा करीत असतानाही जो तिकडे दुर्लक्ष करून परत त्या शिष्याची आशा धरतो तो पडत मूर्खच असतो. श्रवण करीत असता जर देहधर्मामुळे त्यात अडथळा आला, उणीव भासू लागली तर जो रागाने चिडचिड करतो तो पडत मूर्खच. आपल्या ऐश्वर्याच्या मदाने जो सद्गुरूंची उपेक्षा करतो आणि गुरु परंपरा कोणासही सांगत नाही तो पडत मूर्ख जाणार. ज्ञानाच्या गोष्टी सांगून जो आपला स्वार्थ साधतो आणि एखाद्या कंजूस माणसासारखा द्रव्य संचय करतो, संपत्ती मिळवण्यासाठी जो परमार्थाचा उपयोग करतो तो पडत मूर्ख समजा. जो स्वतः तसे आचरण न करता लोकांना ब्रह्मज्ञान शिकवतो, वास्तविक कुणी विचारल्याखेरीज सांगू नये अशी ब्रह्मज्ञानाविषयीची शास्त्राज्ञा पण ती मोडून जो पोटासाठी सर्वांना ब्रह्मज्ञान सांगत सुटतो व महंत असून पराधीन होऊन राहतो तो पडत मूर्खच असतो. जी कर्मे केली असता भक्ती मार्गात विघ्न येते आणि स्वतःचे जीवनही अस्ताव्यस्त होऊन जाते अशी कर्मे करण्यास जो मागे पुढे पाहत नाही तो पडत मूर्ख जाणावा. हातचा प्रपंचही गेला व अंतःकरणात परमार्थाचा लेशही नाही असा जो देवाब्राह्मणांचा द्वेष करतो तो पडत मूर्ख होय. लोकांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून पडत मूर्खाची लक्षणे वर्णन केली. विचारवंताने त्यातील न्यून्य असेल ते पूर्ण करून घ्यावे व मला क्षमा करावी. या संसारात जो सुख मानतो परम मूर्खामध्येही मूर्ख असतो. या संसार दुःखा एवढे दुःख आणखी कुठलेही नाही. येथून पुढे त्याचेच वर्णन केले आहे.
जन्म घेतल्यावर सोसावे लागणारे दुःख व गर्भवासाचे दारुण दुःख पुढे वर्णिले आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पडत मूर्ख लक्षण निरूपण नाम समास 10 समाप्त. दशक 2